तर मित्रांनो बघा, तुम्हाला या कोर्सबद्दल काही माहिती आहे का? तसा हा MSCITचा कोर्स आहे बघा आहे. इथे तुम्हाला MSCIT हा कोर्स दिसतो आहे आणि हा कोर्स तुम्हाला हा उन्हाळ्यामध्ये पीठ आणलं दळून पीठ हो कालच सांगितलं. ए लको देर वाढतीला पीठ देर बघा डब्यात मी यूट्यूबवर लाईव्हवर आहे. इकडे चिरून घेतली हो हे कामी लावायचे आहे ना. हो हे झालं ते पलीकडली रूम पूर्ण हॉल आम्हाला थेरीची रूम वगैरे दाखवावं लागतं ना. थेरीची रूम करायला लागते. आता कम्प्युटरचं टायपिंगचं असतं ना हे ना ते वगैरे काढायला लागतं बाहेर पूर्ण. आता ते रिंग चालू आहे ना. कूलर लावावं लागेल. हो आहे ना माझ्याकडे कूलर. ते म्हणजे ती रूम वेगळी, कम्प्युटरची MSCITचा कोर्स वेगळा, टायपिंगचा कोर्स वेगळा. तर त्याच्या मग ते थेरी लॅब पण दाखवावं लागतं. आणि ते तिकडचं ती जागा आहे ना. आता खाली मी तिकडे पाहिली, ती खाली चक्की आहे तिकडली, तिकडे पाहिली होती रूम. इच्छा येत आहे ना. मी म्हटलं देते का नाही का नाही तुमच्या बाजूचा करत होती गंधारला विचारू. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जास्त काय सामान आणत होती, सगळं सामान त्या किचनमध्ये ठेवत होते आणि तिकडे हे करत होती. हां मग ताई म्हणे पाय म्हणे तिकडे म्हणे तिकडे पाहिली होती आम्ही दोघी गेलो पाहिला. ते 7,000 रुपये भाडं म्हणे 3 रूम होतं. मग ते काय मग लांब पडत होतं ना जाणे येण्याला. शक्यतो म्हटलं की विचारून पाहतो गड्या म्हटलं. मागे नाही म्हटलं होतं ना त्यांनी, म्हणून मग मी आता विचारलं त्यांना. काल विचारला म्हटलं मला लवकर द्या म्हटलं. मग साफसूफ करून मला तिकडे माझं रिन्यूअल चालू आहे. आज कसे मशीन वगैरे लावणारे आले होते ना, पटोपट आपले कामं झाले तर मोकळं होऊन जाते. काय ते दिलं होतं तू मोठं हे होतं ना भर द्यायचं ते अजून टाकतं ते थोडं काय ते दिलं सारखं. ते घेऊन टाकली 6,000 म्हणे. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या बा म्हटलं. 6 ते 6 मग आता 5.5 म्हणे होतं म्हणे आधी म्हणे. आता नाही म्हणे. मी म्हटलं तर देऊन टाका ना सांग म्हटलं. माझी कंडिशन नाही तेवढी म्हटलं. तर नाही म्हणे भाडं तेवढंच आहे म्हणे 6.5 म्हणे. मला परवडत नाही आमचं तेवढं. म्हटलं जाऊ द्या मग तुमचे पैसे जाऊ द्या माझे पैसे जाऊ द्या म्हणे करून. साफसफाई आहे काय एखादी बाई माणूस कोणी सफाई करायची, ते झाडून टाकायचं, जाळ्या काढायच्या आणि पुसून पोछा मारायचा. आणि हे सामान मग येतच नाही आता आपल्या तिकडं. हो का? हो बाकी मग अलमारी ते बाकी तर मग आम्ही नेतो चिल्लर चाललं. पण सध्याचं पुसून जर दिलं ना तरी जमतो. सध्याच नाही सामान तेवढं, कारण मला रिन्यूअलचे रेकॉर्ड वगैरे मला मी 2 दिवस झाले आम्ही आणलंच नव्हतं. तुमचाच आटापूरला आम्हाला 2-3 दिवस मग दालच नाही भेटे ना. कामाकामाचं दालच नाही भेटे. मग परत दिवशी गेली सकाळीच गेली. सकाळी गेली का संध्याकाळी गेली का? सकाळी गेली दळण आणलं आणि मग काय सोडलं म्हणलं तिला म्हणलं आणि तिथं दळण घेऊन गेलं म्हटलं. हो विसरून गेली ते. तो काय भाडं म्हणत त्याच्याला वंदरीचं भाड्याला नाही देणार आहे ना. देतं हो का? गिऱ्हाईक येत नाही तोपर्यंत तुम्ही आपण काय 10 लाखाला परवडेल तुम्हाला. देत नाही म्हणते कोण घेतो मग. वांदी किती आहे इथं मग नाही. आता ते किती 97-98 पासून ते हे घरकाम आहे. बांधून आहे हे बांधकाम. हां आणि नाल्याचा बिग प्रॉब्लेम आहे, गड्ड्याचा प्रॉब्लेम आहे. हां हो का? हां लाईव्ह आहे यूट्यूबवर. आता ते ॲडव्हर्टाईज होऊन जाते. लाईव्ह जायचं आणि ते ॲडव्हर्टाईज करायचे असं होतं.